दुःख बांधवी असंच एक माणूस जुना माणूस होता एका जंगलामध्ये साधू राहतो आणि मग हे बाबा घरातले करते पुरुष यांचे किंवा घरातलं पान हलत नसत आले हे शरीर कोणाची असते हो न बोलविते हरिना मग यांना खूप ते म्हणले नाही ना माझे मी घरी असल्याशिवाय घरचे माणसं पाण्याचा घोट सुद्धा घेणार नाही म्हणजे मग हे साधू काय करीत रोज जायचे जंगलामध्ये जायचा हा माणूस आणि जंगलामध्ये गेल्यानंतर तो माणूस तरी होता त्याला योगाला असे बंद शिकवले ह्या महाराजांनी मग एक असं आसन शिकवलं की त्या आसनात ते माणूस घरात 4 तास होता 5 तास 4 तास 5 तास शिकवलं त्या महाराजांनी मग म्हणले आता तू खूप कुटुंबावर खूप प्रेम आहे म्हणले तुझं म्हणले कुणीच का करीत नाही म्हणले बघ म्हणले आता तू काय कर जे घरी गेल्यानंतर हे आसन कर म्हणले आणि मग मी 1-2 तासांनी येतो मी तुला कुटुंबाची अवस्था काय आहे बघ म्हणले मग आता मग हे आले महाराज लावले जम झाले उठाना मग सगळेच बेजार झाले ना बायको अहो उठाना तुम्ही माझं कसं व्हायला सगळे बाबा तुम्ही नसलं मग आम्हाला चॉकलेट कोण देणार बाबा उठा बाबा उठाना सगळे बेजार झाले मग हे आले साधू त्यांनी यांना आता म्हणले औषध आणलं नाही हे औषध कुटुंबातला माणसाने घेतलं तर म्हणजे हे उठते तर म्हणले अगोदर पण गेला विचारलं म्हणले आजी तुमचे माझं होते म्हणजे तुम्ही 50-60 वर्ष संसार केला प्रपंच केला हे औषध घ्या तुम्ही म्हणजे हे उठते बाबा आता त्यामध्ये मग काय राहिलं म्हणजे आता माझं काय म्हणजे मंडळी घ्यायला नाही मुलं म्हणले आता आमचं आणि खूप राहिले मग खाली मग म्हणजे माझं काय नाही आलं मुलं म्हणजे खूप राहिलं पुन्हा कोण तयार होतो हा आणि मग बायको नाहीच औषध घेतल्यावर ते मरणार होते नाही अरे मग औषध घेतलं तर ते कुटुंबातलं मरणार होते मग पण अगोदर बायकोला दिले ते नको म्हणजे ते मरणार म्हणजे हे उठणार ना असं तर मग साधू महाराज म्हणजे आता सगळ्या कुटुंबाने विचार केला म्हणजे असं करा तुम्ही घ्या वाक्य म्हणजे आमचे माणसं याला त्याचा मन लाभ होतो पण देहा कष्ट नाही कुणाची नाही रे नाही कुणाचे कोणी